नमस्कार मित्रांनो, आर्टिफिशियलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया की प्रत्येकजण म्हणतो की ट्रेडिंग खूप सोपी आहे. तुम्ही कोणालाही भेटले तरी प्रत्येकजण तेच सांगतो की आजकाल ट्रेडिंगचा जमाना चालू आहे आणि ट्रेडिंग ही खूप सोपी आहे. तर मित्रांनो, तसं नाही आहे. ट्रेडिंगमध्ये देखील खूप काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. या ठिकाणी हे ऐकून असं प्रत्येकांना बरं वाटतं की एक जण आहे की तो दिवसाला ₹1000 कमवतो, ₹10,000 कमवतो. पण मित्रांनो, त्याच्या पाठीमागे जे आहे त्याची कमीत कमी 3 ते 4 वर्षाची मेहनत असते. ह्या गोष्टीकडे आपण काय करतो, इथे लक्ष देत नाही. तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. आपण जर मित्रांनो पहिलीपासून जर या ठिकाणी 10वी शिकलोच नसतो, तरी ते आज आपल्याला पेपरही वाचता आला नसता, आपल्याला काही व्यवहारही करता व्यवस्थित नसता आला. जे की रस्त्याच्या पाट्या आहेत, कोणती बस कुठे चालली, कोणती ट्रेन कुठे चालली, हे आपल्याला काहीच कळालं नसतं. एक डॉक्टर होण्यासाठी मित्रांनो त्याला कमीत कमी बघता तुम्ही 4 ते 5 वर्ष या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागते. तेव्हा तो डॉक्टर होतो, एखाद्याचा जीव वाचवू शकतो. पण तो जर मित्रांनो यूट्यूबचे व्हिडिओ बघतोय, यूट्यूबचे व्हिडिओ बघून जर तो एखाद्याचं ऑपरेशन करेल, तर तो समोरचा माणूस 100% मरून जाणारच आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ठीक आहे. सक्सेस जे आहे ना भेटतं, फक्त आपला जो मार्ग आहे ना तो व्यवस्थित असला पाहिजे. स्लोली मित्रांनो सक्सेस हे वेवमध्ये असतं. या ठिकाणी तुम्हाला सक्सेस हे डायरेक्ट कधीही भेटत नसतं. तुम्हाला कधी या ठिकाणी त्रास होतो, कधी आनंद होतो, कधी लॉस होतो, कधी प्रॉफिट होतो. ह्या गोष्टी चालत राहतात. तर आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी मित्रांनो मार्केट हे खूप सोपं आहे. तसं जर म्हणायला गेलं तर मार्केट हे खूप सोपं आहे, पण त्या लोकांसाठी सोपं आहे की ज्या लोकांनी मार्केटमध्ये कमीत कमी 4 ते 5 वर्ष मार्केटला दिलेलं आहे. त्यांनी लॉस घेतलेला आहे. त्यांनी समजून घेतलेलं आहे की मार्केट कशा पद्धतीने चालतं, कुठे त्यांना एंट्री घेतली पाहिजे, कुठे बाहेर निघालं पाहिजे, किती रिस्क घेतली पाहिजे. या ठिकाणी ज्या गोष्टी जमतात ना मित्रांनो, त्या गोष्टी ज्या आहेत बऱ्याच लोकांनी या ठिकाणी सुरुवातीला माहीत नसतात की आपण रिस्क किती घ्यायला पाहिजे. जे नवीन येतात एखाद्याचं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबवरती जे शॉर्ट असतात ना, प्रत्येकजण प्रॉफिटचा शॉर्ट टाकत असतो तिथे. तर ते बघून कधीही मोहामध्ये पडायचं नाही. त्याच्या पाठीमागे खूप मित्रांनो मेहनत केलेली असते त्या लोकांनी. तर आपल्याला देखील सूर्याप्रमाणे जर चमकायचं असेल तर सूर्याप्रमाणे जळावं देखील लागतं. तर आपल्याला काय करायचं की मार्केटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी काही गोष्टी आहेत की जे नवीन ट्रेडर आहेत त्यांना माहीत नाहीत. तर या ठिकाणी मी त्या थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की त्या तुम्ही प्रॅक्टिस करा मित्रांनो. कमीत कमी 1 ते 2 महिने जरी तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला एक सवय लागून जाईल आणि तुम्हाला समजेल की आपण काय करायला पाहिजे. मार्केटमध्ये आल्यानंतर कशी सुरुवात करायला पाहिजे, कशी रिस्क घ्यायला पाहिजे, ॲनालिसिस कसं करायला पाहिजे, प्राइस ॲक्शन काय असतं, ह्या गोष्टी आपण इथे समजून घेऊयात. तर इथे काय करूया की सगळ्यात अगोदर इथे आपण सुरुवात करूया की मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्टली इथे जास्त वेळ न घेता चार्टवरती नेतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की काय असतं. ठीक आहे, इथे जास्त आपल्याला हे लिहिता पण येत नाही पेन्सिलमुळे. डायरेक्ट आपण चार्टवरती जाऊया इथे. ठीक आहे, आता हा चार्ट बँक निफ्टीचा आहे. मी पूर्ण लेवल रिमूव्ह करतो मित्रांनो. तुम्हाला मी अशा पद्धतीने सांगतो की तुम्हाला इथे काहीच माहीत नाही आहे. ठीक आहे, झिरो नॉलेज आहे आणि इथे तुम्ही सगळेजण नवीन आहात, ह्या हिशोबाने मी इथे सांगतो तुम्हाला. आता जेव्हा आपण नवीन असतो मार्केटमध्ये तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, तेव्हा या ठिकाणी जे तुम्हाला डी दिसत आहे, ठीक आहे, या ठिकाणी हे बघा, इथे 1 मिनिट 2 मिनिट हे अशा पद्धतीने टाईम फ्रेम आहेत. खाली 1 वीक 1 मंथ असे आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला एका आठवड्याच्या टाईम फ्रेमवरती जायचं आहे. जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे खूप अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून येईल की आपण कुठे चुकतोय, आपल्याला काय करायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात अगोदर यायचं एका आठवड्याच्या टाईम फ्रेमवरती. एका आठवड्याच्या टाईम फ्रेमवरनं मित्रांनो आपल्याला समजतं की मार्केट काय करत आहे, वरती जायचा प्रयत्न करत आहे की खाली जायचा प्रयत्न करत आहे, हे आपल्याला इथे समजून येतं. आता इथे बघितलं तरी इथे आपल्याला दिसतं मित्रांनो की मार्केटचा जो क्रम आहे तो चढता क्रम इथे आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, चढता क्रम दिसत आहे. तरी इथे आपण मार्केटमध्ये काय करू शकतो की जेव्हा मार्केट डाऊन साईडला अशा पद्धतीने येतं तेव्हा इथे आपण खरेदी करू शकतो. वरती गेल्यानंतर इथे आपण विकू शकतो. ठीक आहे, आता हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला कशामध्ये करायच्या आहेत, स्टॉकमध्ये करायच्या आहेत. मी काय करतो डायरेक्टली स्टॉकमध्येच इथे दाखवतो, जेणेकरून तुमची काही अडचण होणार नाही. या ठिकाणी आपण स्टेट बँकेचा स्टॉक घेऊया. ठीक आहे, जेणेकरून कन्फ्युजन इथे जास्त होणार नाही. आता हा स्टेट बँकेचा जो स्टॉक आहे, तर मित्रांनो हा स्टॉक आपल्याला खरेदी करायचा आहे. आता जो कोणी नवीन मार्केटमध्ये आलेला आहे त्यांना माहीत नसतं की मार्केट हे वरती गेलेलं आहे. त्यांनी कोणी इथे बाय केलं असेल, मार्केट हे खाली आलं, त्यांचा लॉस झाला. ज्यांनी कोणी इथं बाय केलेला असेल त्यांचं इथे थोडं प्रॉफिट आहे.
इथून मार्केट जर परत खाली आलं तर त्यांचा लॉस होऊ शकतो. तर कुठे बाय करायचं नेमकं, तर ह्या गोष्टी इथे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, चार्ट जो आहे एका आठवड्याचा जे टाईम फ्रेम आहे त्याच्यावरती सुरुवातीला बघायचा मार्केटचा चार्ट काय सांगतोय. कोणती न्यूज बघायची गरज नाही, कुठली ऑप्शन चेन बघायची गरज नाही, फक्त चार्ट बघून देखील तुम्ही मार्केटमध्ये दिवसाला कमीत कमी 500 ते 1000 रुपये कमवू शकता. फक्त काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळाव्या लागतील. जर नियम नाही पाळले तर लॉस हा होणारच. इथे आपल्याला मार्केट काय दिसतंय, हा चढता क्रम आहे. इथे आपण टाइम फ्रेम थोडीशी वाढवूया, जेणेकरून 1 वर्षाचं घेऊया, जेणेकरून तुम्हाला 12 महिने म्हणजे 1 वर्ष. आता एका वर्षाचा जर हा चार्ट ओपन केला इथे आपण, तर तुम्हाला काय दिसतं मित्रांनो, मार्केट हे बघताय तुम्ही जवळपास 1999चं ही कॅन्डल आहे. त्याच्यानंतर बघा हे 2000, हे अशा पद्धतीने मार्केट वरती जातंय, खाली येते, वरती जातंय, खाली येतंय. आणि जसं या ठिकाणी मित्रांनो ही जी रेंजचा इथे ब्रेक दिला, मोठी टाइम फ्रेम आहे, मार्केट एकदम वरती निघत आहे. आता ज्याने कोणी इथे बाय केलेला असेल 24 रुपयाला, तो इथे कुठेतरी प्रॉफिट घेणार. ठीक आहे. ज्याने कोणी बाय करून सोडून दिलेला असेल, तो आज बघताय तुम्ही इथे जवळपास किती 752ला, म्हणजे 24चं 752 म्हणजे किती पट झालं तुम्ही विचार करा. एवढं कोणी आता होल्ड करत नाहीये, पण जे जुने लोक होते त्यांनी या ठिकाणी एखादा शेअर जरी घेऊन ठेवला तर त्याचे आज किती पट झाले हे तुम्ही स्वतः इथे विचार करू शकता. आपल्याला काय करायचं, इथे थोड्या वेळासाठी मार्केटमध्ये यायचं आहे, प्रॉफिट घ्यायचं आहे आणि निघून जायचं आहे. ठीक आहे. जर लॉंग टर्मसाठी ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो, पण मार्केटमध्ये एक थोडंसं करेक्शन आलं या ठिकाणी आलं पाहिजे. आता हा एका आठवड्याच्या टाईम फ्रेमवरनं चार्ट आहे, तर एका आठवड्याच्या टाईम फ्रेमवरनं चार्ट इथे आपल्याला सांगतो की हा चढत्या क्रमने वरती जात आहे. आपण काय करायचं, एक गोष्ट ध्यानात ठेवायची की ट्रेड लाईनचा एक साधा आणि सिंपल उपाय आहे, ते इथे आपण वापरू शकतो. ह्या एका ट्रेड लाईनवरनं देखील तुम्ही बरेच ट्रेड घेऊ शकता. आता ट्रेड लाईन ओढायची कशी हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तर मित्रांनो, जे 2 पॉईंट आहेत, जे की 2 पॉईंट एकदम व्यवस्थितपणे जॉईंट होतात, ते 2 पॉईंट कधी पण इथे जोडायचा प्रयत्न करायचा. जेणेकरून काय होतं की मार्केटचा आपल्याला ट्रेंड कळतो आणि आपण त्या पद्धतीने ट्रेड इथे घेऊ शकतो. तर या ठिकाणी आता आपण काय करूया, एक ट्रेड लाईन ड्रॉ करूया. तुम्हाला ट्रेड लाईन पण इथे शिकायला भेटत आहे. ट्रेड लाईन देखील तुम्ही ड्रॉ करू शकता. आता हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट मी जोडलेला आहे. ठीक आहे. हे 2 पॉईंट जोडून जर मी अशा पद्धतीने जर ही ट्रेड लाईन ओढली, तर बघताय तुम्ही मार्केटने इथे सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे. त्याच्यानंतर मार्केट इथे एका रेंजमध्ये इथे ट्रेड करत आहे. जर ह्या रेंजचा जर मार्केटने ब्रेक दिला तर ह्या ट्रेड लाईनपर्यंत हे 100% येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. तुम्ही ही ट्रेड लाईन जर पाहिजे असेल तर तुम्ही ओढून ठेवू शकता आणि भविष्यामध्ये जेव्हा करेक्शन येईल तेव्हा बघू शकता की मार्केट कुठपर्यंत आलेलं आहे. आता इथे बघा, इथे आपण ही ट्रेड लाईन ओढली, इथे आपण हा एक पॉईंट जॉईन केला, हा एक केला, 2 पॉईंट जॉईन केले, तर बघता तुम्हाला हे पुढे 1-2 पॉईंट हे ॲटोमॅटिक इथे भेटलेले आहेत. आता जर मित्रांनो या ठिकाणी स्टेट बँक जर या ठिकाणी खाली आली तर इथे सपोर्ट घेऊ शकते. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी व्यवस्थितपणे आपल्याला जर एका आठवड्यावरती किंवा एका दिवसासाठी जरी ट्रेड घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने ॲनालिसिस करावं लागतं आणि त्यानंतर ट्रेडचा विचार करायचा. तर जेव्हा मार्केट जोपर्यंत इथे सपोर्टवरती येत नाही तोपर्यंत इथे खरेदी करायची नाही. मार्केट वरती जाते जाऊ द्या. आपला सेटअप काय सांगतो की मार्केट हे खाली आलं पाहिजे. जेव्हा सेटअपवरती मार्केट इथे येईल तेव्हा इथे आपण जी काही प्राईस आपल्याला असेल ते इथे खरेदी करू शकतो आणि ह्या ट्रेडलाईनच्या खाली जर या ठिकाणी मार्केट एक दिवस जरी इथे क्लोज झालं तर इथे आपण जो काही छोटासा लॉस होतो तो घेऊन इथे बाहेर निघू शकतो. आणि इथनं जर मार्केट वरती जात असेल मित्रांनो तर या ठिकाणी बघताय तुम्ही जेवढं वरती जाते तेवढं जाऊ द्यायचं आणि प्रॉफिट बुक करून बाहेर इथे निघायचं असतं. तर हे एका आठवड्याच्या टाईम फ्रेमवरून आपल्याला समजली की ट्रेडलाईन्स कशा पद्धतीने वापरायची, एंट्री कुठे करायची, स्टॉप लॉस कसा ठेवायचा. मी चार्टवरती देखील तुम्हाला दाखवतो की स्टॉप लॉस कसा ठेवायचा. त्याच्यानंतर एका दिवसाची टाईम फ्रेमवरती तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मार्केट इथे चालू आहे, एकदम अप ट्रेंडमध्ये आहे. आता या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेत आहे, बघता तुम्ही सपोर्ट घेतलं की बाउन्स बॅक भेटत असतो. इथे देखील सपोर्ट आहे, मार्केट थांबलेलं आहे. तर हे देखील आपण ड्रॉ करून घ्यायचं असतं मित्रांनो. खूप अशा गोष्टी आहेत की मार्केटमध्ये या ठिकाणी तुम्ही क्लासमध्ये जरी 1000-1200 रुपये घातले ना तरी तुम्हाला व्यवस्थित कुणी इथे सांगणार नाही. आता या ठिकाणी बघता तुम्ही या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे, मार्केट अगेन इथे येऊ शकतं. सपोर्टच्या जवळपास मार्केट आलेलं आहे आणि एक्झॅक्ट जवळच आलं नाही, थोडं वरतीच या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे बाहेर इथे वरती न्यायचा प्रयत्न करत आहेत, ही सायकोलॉजी असते पाठीमागची. आता या ठिकाणी जर मित्रांनो इथे मार्केटमध्ये हा जर सपोर्ट इथे एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती असा ब्रेक झाला, ठीक आहे, असा जर या ठिकाणी एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती ब्रेक झाला आणि इथे मार्केट हे जर डाऊन साईडला क्लोजिंग दिली तर हे ह्या ट्रेडलाईनपर्यंत येऊ शकतं.
जर या ठिकाणी कॅन्डल जर अशा पद्धतीने रेड तयार झाली आणि या ठिकाणी मित्रांनो ह्या कॅन्डलची क्लोजिंग जर वरती झाली, ठीक आहे, कॅन्डलची क्लोजिंग वरती झाली आणि ह्या कॅन्डलला जो वीक असते, तुम्हाला माहिती आहे की कॅन्डलचे पॅटर्न देखील बरेच असतात, अशी जर एखादी वीक इथे तयार झाली तर आपण समजून घेऊ शकतो की या ठिकाणी बायर इथे आहेत आणि इथनं मार्केट अजून वरती जाऊ शकतं. जर या ठिकाणी हा लो जर इथे ब्रेक दिला तर या ठिकाणी ज्यांनी इथे बाय केलेलं आहे ते देखील पोझिशन कट करतात आणि मार्केट काय होतं या ठिकाणी डाऊन साईडला खूप फास्ट या ठिकाणी पडत असतं. तर हे काही गोष्टी आहेत, तुम्ही जे की कॅन्डलस्टिकचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते देखील बघून तुम्ही समजून घेऊ शकता की कॅन्डलस्टिक कशा पद्धतीने इथे काम करतायत. हे झाला हा जो झोन आहे मित्रांनो, आपल्याला काय झाला इथे एक सपोर्ट इथे आपल्याला भेटलेला आहे. तर आपण सपोर्ट देखील इथे लक्षात ठेवला पाहिजे की मार्केट कुठे कुठे सपोर्ट घेत आहे. सपोर्ट जर ब्रेक झाला तर तो रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होतो आणि रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तर तो सपोर्टमध्ये कन्वर्ट या ठिकाणी होत असतो. आता उदाहरणासाठी हे जे आहे आपण इथेच लगेच इथे दाखवूया. आता हा जो आहे इथे रेजिस्टन्स या ठिकाणी मार्केट घेत होतं, ठीक आहे, इथे रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, रेजिस्टन्स जवळपास जातच नव्हतं. जेव्हा मित्रांनो या ठिकाणी रेजिस्टन्स ब्रेक झाला, या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालं, हा रेजिस्टन्स सपोर्ट झाला आणि बघता तुम्ही एक अपसाईड रॅली दिलेली आहे. आता जो वरती आपल्याला जो सपोर्ट भेटणार आहे या ठिकाणी हा सपोर्ट इथे भेटणार आहे. तर हे आहे, तुम्ही कशामध्ये पण ट्रेड करा, तुम्हाला ह्या काही टेक्निकल गोष्टी लक्षात इथे ठेवाव्या लागतात. आणि जर तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंटचा जर विचार करताय तर तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस देखील इथे करावं लागतं. त्याच्यानंतर इथे आपण 4 तासावरती येऊ शकतो, बघू शकतो की चार्ट कशा पद्धतीने काम करत आहे, त्यानुसार इथे आपण प्रयत्न या ठिकाणी करू शकतो अपसाईड जायचा किंवा इथे डाऊन साईडचा इथे आपण विचार करू शकतो. त्यानंतर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जेवढी तुम्ही टाईम फ्रेम कमी कराल ना मित्रांनो, तेवढी तुम्हाला ॲक्युरेसी थोडीशी कमी कमी होताना दिसते. आता या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून तुम्हाला कळणारच नाही की आपण इथे बाय करायचं का इथे बाय करायचं, काहीच समजणार नाही. जर हीच टाईम फ्रेम जर आपण वाढवली तर आपल्याला इथे स्पष्ट दिसते की मार्केट कशा पद्धतीने खाली येत आहे, कशा पद्धतीने इथे साईडवेजून अपसाईडला जात आहे. त्याच्यानंतर टाईम फ्रेम वाढवली तर अजून जास्त क्लिअरिटी येते, असं आहे. कमी वेळासाठी ट्रेड करायचा असेल तर टाईम फ्रेम कमी करावी लागते, जर जास्त वेळासाठी ट्रेड करायचा असेल तर टाईम फ्रेम इथे आपल्याला वाढवावी लागते. आता ही एक ट्रेडलाईन आहे जी की 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून आपण इथे ड्रॉ केलेली आहे. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट जर इथे आपण जॉईंट केला, जर या ठिकाणी ह्या ट्रेडलाईनचा जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर जे की स्टेट बँक येऊ शकते कुठपर्यंत, तर बघता तुम्ही या ठिकाणी सपोर्ट आहे जे की 47,000 या ठिकाणी 46 म्हणजे 50पर्यंत डाऊन साईडला या ठिकाणी येऊ शकते. 2 रुपये इथे खाली येऊ शकते आणि इथनं अगेन एक अपसाईड मुवमेंट आपण बघू शकतो. ह्या लेवलचा जर इथे ब्रेक दिला तर जे की जवळपास डाऊन साईडला येऊ शकते, जे की बघताय तुम्ही या ठिकाणी एक सपोर्ट आहे. बघताय तुम्ही हे असे छोटे छोटे सपोर्ट काढायचे, छोटे छोटे प्रॉफिट घेत राहायचे, त्यामुळे मार्केटमध्ये आपण इथे टिकत असतो. ठीक आहे, हे असं प्रत्येकजण बोलतो की खूप सोपं आहे, पण मित्रांनो ह्या गोष्टी केल्यात तर सोपं आहे. जर ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील तर काही सोपं नाही आहे इथे. ठीक आहे, असं जर सोपं असतं तर प्रत्येकजण प्रत्येक घरामध्ये करोडपती बसलेला असता. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, या ठिकाणी तुम्हाला समजले की ट्रेडलाईन कशी ड्रॉ करायची. ठीक आहे, आता इथे आपण एक प्राइस ॲक्शनचा खेळ बघूया. ह्या चार्टवर तुम्हाला दाखवतो की प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने आपण ओळखायची, की मार्केट काय करत आहे. त्यासाठी एका दिवसावरनं बघितलं तर आपल्याला समजलं की काय करत आहे मार्केट. प्राइस ॲक्शन म्हणजे मित्रांनो इथे बघताय तुम्ही या ठिकाणी जे आहे मार्केटमध्ये इथे सेलर आहेत. अगेन मार्केटने हा जो हाय इथे तयार केला तो इथे ब्रेक केला नाही. अगेन बघताय तुम्ही इथे हाय तयार केला, तो इथे ब्रेक केला नाही. तेव्हा इथे आपल्याला समजतं की मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड इथे प्राइस ॲक्शन सुरू आहे. म्हणजे मार्केट जेव्हा जेव्हा वरती जायचा प्रयत्न करतोय इथे सेलर ॲक्टिव्ह होत आहेत आणि मार्केटला खाली इथे दाबत आहेत. जेव्हा मित्रांनो या ठिकाणी बायरने हात सोडून दिला की वरती या ठिकाणी जात नाही मार्केट, जेव्हा बायरने त्यांची पोझिशन इथे कट करायला सुरुवात केली, या ठिकाणी बघता तुम्ही मार्केट कशा पद्धतीने पडलेला आहे आणि मार्केटने एक सपोर्ट इथे तयार केला. जेव्हा हा सपोर्ट तयार केला, हा सपोर्टचा जेव्हा इथे अपसाईडला ब्रेक झाला तेव्हा मार्केट बघताय तुम्ही एकदम रॅलीमध्ये इथे पळत आहे. आता ह्या रेंजमध्ये कुणी ट्रेड घेत नाही, शक्यतो इथे वेट करतात. जे प्रोफेशनल ट्रेडर असतात जे की प्रॉफिट करतात, जास्त काही करत नाहीत, पैशाच्या पाठीमागे पळत नाहीत, ते वेट करतायत की या ठिकाणी रेंज तयार होत आहे. रेंजचा जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर इथे डाऊन साईडचा ते ट्रेड घेणार, अपसाईडला ब्रेक झाला तर इथे अपसाईडचा ते ट्रेड इथे घेणार असतात. इथे तुम्हाला आता दिसते मित्रांनो की जसं इथे मार्केटमध्ये या ठिकाणी रेंज तयार केली, सपोर्ट घेऊन अपसाईडला ब्रेक दिला, या ठिकाणी मार्केट बघताय तुम्ही फर्स्ट कॅन्डलचा जो या ठिकाणी हाय आहे त्याचा इथे हाय इथे मार्केटने कधी ब्रेक केलाच नाही. तेव्हा इथे जे स्मार्ट मनी आहे ना इथे एंट्री मारते, इथे स्टॉप लॉस ठेवते. जेवढं स्टॉप लॉस ठेवला आहे त्याच्यापेक्षा इथे बघताय तुम्ही डबल टिबल टार्गेट इथे भेटलेलं आहे.
आणि जेव्हा अशा पद्धतीने मित्रांनो एक रेंज तयार करून करेक्शन भेटतं तेव्हा ते इथे बाहेर निघतात. बघितलं तुम्ही, हे असं प्राइजेक्शन असते. म्हणजे इथे जे आहेत बायर, प्रत्येक कॅन्डलला इथे बायर ॲक्टिव्ह होत आहेत कारण या ठिकाणी रेंजचा ब्रेक दिलेला आहे. तर ही अपसाईड जी मुवमेंट असते ह्याला प्राइजेक्शननुसार बघितलं तर इथे मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. या ठिकाणी रेंजचा जसं इथे ब्रेक झाला अपसाईड मुवमेंट आलेली आहे, बघताय तुम्ही. त्याच्यानंतर इथे दाखवतो तुम्हाला, छोट्या छोट्या रेंज असतात मित्रांनो, लक्षात ठेवल्या पाहिजे त्या. इथे जर बघितलं तर या ठिकाणी थोडीशी एक रेंज तयार केली, अपसाईड ब्रेक दिली, अपसाईड मुवमेंट. इथे देखील एक रेंज तयार केली, अपसाईड ब्रेक, अपसाईड मुवमेंट. इथे रेंज तयार केली, जसं डाऊन साईडला ब्रेक दिला, डाऊन साईडला मुवमेंट आलेली आहे. तर ही अशा पद्धतीने आपण प्राइजेक्शन फॉलो करू शकतो आणि छोटे छोटे ट्रेड घेऊन एक छानपैकी प्रॉफिट करू शकतो. जास्त मोठ्या प्रॉफिटच्या पाठीमागे पळायचं नाही आहे. छोटे छोटे इथे प्रॉफिट घेऊन आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकतो. ठीक आहे. सुरुवातीला आता जे नवीन ट्रेडरसाठी एक विनंती आहे की सुरुवातीला तुम्ही कमीत कमी 1 डेची टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस करायचं. त्याच्यानंतर 4 तास, 15 मिनटं आणि 5 मिनटावरती ट्रेड या ठिकाणी बाय आणि एक्झिट आणि टार्गेटचा प्लॅन करायचा. ठीक आहे. आता इथे दुसरा प्रश्न निर्माण झाला की आपण कुठे टार्गेट या ठिकाणी सेट करू शकतो की कुठपर्यंत जाऊ शकतो. दुसरा स्टॉक घेऊया. ठीक आहे, दुसरा स्टॉक घेऊया. आता 5 मिनटावरती आहे. ठीक आहे, आपण पाठीमागचं कुठलं तरी घेऊया. तुम्ही म्हणताल की आजचं कुठलंही घेऊया आपण. ठीक आहे, मार्केट थोडंसं आता इथे घेऊया. ठीक आहे, या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं आहे. ठीक आहे, इथे मार्केट ओपन झाल्यानंतर बरेच लोक काय करतात या ठिकाणी जे आहे की बऱ्याच स्ट्रॅटर्जी आहेत, तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी मार्केट बघता डाऊन साईडला येत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो डाऊन साईडला मार्केट एक गॅपडाऊन ओपन झालेलं आहे. गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर जर या ठिकाणी लो ब्रेक दिला तरी इथे आपण जे आहे 100% डाऊन साईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो. पण मार्केटने जो या ठिकाणी लो तयार केला तो इथे ब्रेक केला नाही. प्रिव्हियसला देखील इथे बघता तुम्ही लो एक मारला पण तो ब्रेक केला नाही. तेव्हा मित्रांनो इथे आपण काय करू शकतो, या ठिकाणी फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि लो इथे आपण मार्क करू शकतो. जेव्हाही फर्स्ट कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर इथे आपण बायसाठी प्लॅन करू शकतो. जर लो ब्रेक झाला तर इथे आपण सेलसाठी इथे प्लॅन करू शकतो. ठीक आहे, इथे जे तुम्ही ह्या कॅन्डलमध्ये अपसाईडला ब्रेक झाला, सेकंड कॅन्डलमध्ये तुम्ही इथे रिस्क घेऊ शकता बायचं. आणि या ठिकाणी तुम्हाला एक छानपैकी टार्गेट भेटले. जेव्हा तुम्हाला इथे निगेटिव्ह पॅटर्न भेटतो की इथे आपल्याला दिसते की मार्केट हे वरती जायच्या तयारीत दिसत नाही आहे, तेव्हा इथे आपण प्रॉफिट जे काही तुमचं 1-2 रुपये वाटतंय ते घेऊन इथे निघायचं असतं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघताय तुम्ही इथे देखील मार्केटमध्ये काय झालं, या ठिकाणी जर बघितलं एक रेंज तयार केली. ठीक आहे, एक रेंज तयार केलेली आहे मित्रांनो. रेंजचं खूप महत्त्व आहे मार्केटमध्ये कारण इथे बायर आणि सेलर दोन्ही असतात. दोघांचं इथे युद्ध सुरू असतं. ज्यांचा विजय होतो त्याच्याबरोबर इथे आपल्याला जायचं असतं. इथे मार्केटने जसं इथे ब्रेक डाऊन दिला, आपण सेकंड कॅन्डलमध्ये एंट्री करू शकतो. त्याच्या अगोदरच्या कॅन्डलचा हाय इथे स्टॉप लॉस ठेवू शकतो. आणि बघताय तुम्ही डाऊन साईडला मार्केट जेवढं जात आहे तेवढं इथे आपण काय करू शकतो, मार्केटमध्ये इथे जे की ट्रेल आपला स्टॉप लॉस इथे करू शकतो. इथे जर तुम्ही एंट्री केली, कॅन्डल इथे क्लोज झाली, इथे तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात, इथे थोडं वरती गेलं, खाली आलं, तुमचा स्टॉप लॉस इथे आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस आहे. मार्केट अगोदर खाली आलं, तुमचा जो स्टॉप लॉस आहे तुम्ही थोडासा इथे आणू शकता कॅन्डलच्या हायवरती. अगेन मार्केट हे डाऊन साईडला आलं, जसं जसं डाऊन साईडला येईल ना मित्रांनो तसं तसं आपण काय करायचं, आपला जो स्टॉप लॉस आहे अशा पद्धतीने थोडा थोडा सरकावायचा असतो. ठीक आहे, जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊ शकतो. तुमचा स्टॉप लॉस हा इथे होता तो डायरेक्ट आता इथे आलेला आहे. अशा पद्धतीने थोडं 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 सरकवत जायचं. या ठिकाणी मोठी कॅन्डल म्हणली, मार्केट खाली आलं, कॅन्डल खाली क्लोज दिली. त्याच्यानंतर इथे बघताय तुम्ही सेकंड कॅन्डल इथे जो हाय बनवला, या हायला आपण स्टॉप लॉस लावला. त्याच्यानंतर मार्केट एक खाली आलं. ठीक आहे, खाली आल्यानंतर आपण स्टॉप लॉस कुठे केला, ह्या कॅन्डलचा हायवरती केला इथे. त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल तयार झाली, इथे हा ब्रेक दिला, तेव्हा इथे आपण बाहेर पडलेलो आहोत. तर हे अशा पद्धतीने टार्गेट घ्यायचं असतं. त्यासाठी कसं पेशन्स ठेवावं लागतात. इथे तुम्ही एंट्री मारली, 1000 क्वांटिटी 2 रुपये भेटतात, प्लस मायनस होतं, तुम्ही इथे बाहेर निघता आणि मार्केट हे त्याच बाजूने जात असतं. तर थोडंसं पेशन्स ठेवून काम करायचे असतात. त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. 2 ते 3 वर्ष मार्केटमध्ये राहिल्यानंतर सर्व गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार, सर्व गोष्टी तुम्हाला इथे समजून येतील. त्याच्यानंतर आता आपण काय म्हणत होतो की या ठिकाणी जे काय आहे इंडिकेटर, आता हे जे रिटेल ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी हा जे मी सांगणार आहे ते नाही आहे. कारण ज्यांनी मार्केटमध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्ष या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे, टिकून आहेत मार्केटमध्ये, त्यांच्यासाठी या ठिकाणी जे की 9 आणि 15 EM इंडिकेटर वापरून देखील तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. दिवसाला तुम्ही आरामशीर 1000-2000 रुपये सहज काढू शकता. ठीक आहे, सुरुवातीला छोटी क्वांटिटी यूज करायची, 1 ते 2 लॉट. जेव्हा तुम्हाला परफेक्ट माहिती होते की सेटअप काय तयार होणार आहे, कशा पद्धतीने मार्केट वरती जाणार आहे, खाली पडणार आहे, तेव्हा इथे आपण काय करू शकतो, या ठिकाणी जे आहे
ट्रेड व्यवस्थितपणे या ठिकाणी घेऊ शकतो. आता मी तुम्हाला आता आपलं जर मार्केट बंद आहे इथे हे BTC बिटकॉईनमध्ये मी तुम्हाला एक छोटासा ट्रेड इथे घेऊन दाखवतो. जवळपास 900 पॉईंट मार्केट हे म्हणजे 1000 पॉईंट इथे डाऊन साईडला आहे बिटकॉईन. आता बिटकॉईनचा हा चार्ट बघितला तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे. आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं जर हा चार्ट बघितला तर इथे काय दिसते की मार्केट हे डाऊन साईडला जात आहे. तिथे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी थोडासा चार्ट अजून लहान करायचा आहे. एक स्कॅल्पिंग करायची. स्कॅल्पिंगसाठी फक्त 5 मिनिटाच्या आतमध्येच टाईम फ्रेम यूज करायची असते, त्यापेक्षा जास्त नाही. त्यापेक्षा जास्त देखील यूज करू शकतो आपण, पण तेवढं आपण या ठिकाणी होल्ड करायचं नसतं. आपल्याला प्रॉफिट भेट नाही ना तर घेऊन इथनं बाहेर इथे आपल्याला निघायचं असतं. एकदम छान सेटअप इथे तयार झालेला आहे. आता तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इथे जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी एक सपोर्ट आहे. हा सपोर्ट जर ब्रेक केला तर एक जबरदस्त एक जे काही आहे सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटू शकते डाऊन साईडला. हा सपोर्ट जो आहे ते ब्रेक केला पाहिजे. अजून 18 सेकंद इथे बाकी आहेत. त्याच्यानंतर आपण काय करूया, 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया आणि इथे जे की 9 आणि 15 EMA तुम्ही यूज करू शकता तुमच्या ज्या चार्टवरती. जेव्हा हे ग्रीन कलर म्हणजे जो आहे तो या ठिकाणी 9 EMA आहे बघताय तुम्ही, आणि जो 15चा जो कलर आहे तो रेड कलर आहे. तर आता इथे सेटअप तयार होत आहे डाऊन साईडला. इथे या ठिकाणी जे बघताय तुम्ही इथे बायरला इथे ट्रॅप केलेला आहे. आपण 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. ठीक आहे, 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इथे आपण जाऊया. आपला स्टॉप लॉस कुठे राहणार आहे, ह्या कॅन्डलचा जो हाय आहे तो ब्रेक झाला की आपले इथे जे आहे आपण काय करणार आहोत, इथे बाहेर निघणार आहोत. आता मार्केट प्राईसवरती इथे काय करूया, आपण थोडंसं इथे सेल करूया. सेल केल्यानंतर बघताय तुम्ही इथे आपण मायनसमध्ये जात आहोत. जवळपास 900 क्वांटिटी आहे. जर इथे वरती जर इथे मार्केट गेलं, कॅन्डल क्लोज दिली तर इथे आपण ट्रॅप झालेलो आहोत हे समजून घ्यायचं आणि मार्केटमधनं इथे बाहेर पडायचं. ठीक आहे, जेवढा काही लॉस होईल तो इथे आपण बघूया. आणि जर इथे वरती कॅन्डल क्लोज झाली तर आपण इथे बाहेर इथे निघायचं आहे. आता 12 सेकंद आहेत. इथे जे आहे बघताय तुम्ही इथे बायरला इथे ट्रॅप केलेला आहे. मार्केटने इथे बायरला ट्रॅप केलेला आहे. आता या ठिकाणी जो प्रॉपर जो स्टॉप लॉस भेटतो तो ही कॅन्डल आहे. या कॅन्डलचा जो हाय आहे तो प्रॉपर स्टॉप लॉस असतो. तर या ठिकाणी जे आहे आपण स्टॉप लॉस लावून ठेवूया. पण स्टॉप लॉस आपला इथे जाणारच आहे. ठीक आहे, तर ही पोझिशन आपण काय करूया, इथे क्लोज इथे करायची आहे. आता बघूया, जवळपास बघताय तुम्ही या ठिकाणी मार्केटने रिजेक्शन घेतलेला आहे. तर स्टॉप लॉस जो की जवळपास बघताय तुम्ही EMAचा म्हणजे 69,793चा जो आहे स्टॉप लॉस इथे आपल्याला लागणार आहे. तर इथे आपण 69 कितीची रेंज होती या ठिकाणी, जे की जवळपास बघताय तुम्ही 797. ठीक आहे, तर इथे स्टॉप लॉस देखील आपण लावूया 700 या ठिकाणी 97. स्टॉप लॉस गेला तर इथे आपण बाहेर निघणार आहोत. ठीक आहे, स्टॉप लॉस इथे लावलेला आहे आपण. आणि बघूया मार्केटमध्ये जर इथे जर या ठिकाणी अगेन डाऊनफॉल जर आला तर एकदम जबरदस्त एक या ठिकाणी शार्प मुवमेंट जे आहे आपल्याला इथे पाहायला भेटू शकते. मार्केटमध्ये तुम्ही कशामध्ये पण ट्रेड करा मित्रांनो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॉप लॉस कधी पण लावायचा. स्टॉप लॉस जर लावला तर इथे आपण एक सेफ साईड मार्केटमध्ये राहतो. आता आपण काय केलेलं आहे, 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आलेलो आहोत आणि 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती एकदम जबरदस्त बेरिश कॅन्डल बनवलेली तर आहे. पण ह्या कॅन्डलचा जर इथे लो ब्रेक झाला आणि खाली जर मार्केट थांबलं, ठीक आहे, एक वेळेस इथे बाहेरला ट्रॅप केलेला आहे. आणि ओव्हरऑल जर इथे आपण विचार केला ट्रेड काय चालू आहे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं, तर मला तर आता इथे वाटते की आपण इथे बाहेर निघायला पाहिजे. कारण मार्केट इथे जे बघताय तुम्ही एक डाऊनसाईड मुवमेंट दिलेली आहे. एक रिटेस्ट करून या ठिकाणी अगेन डाऊनसाईडला मार्केट यायचा प्रयत्न करत आहे. तर इथे डाऊनसाईडला एक जबरदस्त एक सेलिंग आपल्याला इथे पाहायला भेटू शकते. पण इथे जर आपला स्टॉप लॉस गेला तर इथे आपण बाहेर निघणार आहोत. या ठिकाणी बघता तुम्ही मार्केट जेव्हा डाऊनसाईडला येतं एक रिटेस्ट घेतं, अगेन डाऊनफॉल येतं, अगेन एक रिटेस्ट, अगेन एक डाऊनफॉल, अगेन एक रिटेस्ट, अगेन एक डाऊनफॉल इथे आहे. तर इथे आपण बघूया की जर या ठिकाणी डाऊनसाईडला जर या ठिकाणी कॅन्डल क्लोज झाली 15 मिनिटाची तर एकदम खूप म्हणजे खूप या ठिकाणी जबरदस्त सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो. अगेन आपण जे आहे आपलं 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया आणि बघताय तुम्ही अगेन जे आहे सपोर्टवरती इथे येऊन मार्केट काय करत आहे ते ट्रॅप करायचा इथे प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी आपण जे आहे लॉस थोडासा कमी करूया. आपला जो स्टॉप लॉस आहे तो इथे आणूया. ठीक आहे, स्टॉप लॉस आपला इथे आणलेला आहोत आणि काय झालं, ऑर्डर कॅन्सल झाली. ठीक आहे, स्टॉप लॉस इथे आणला आणि ऑर्डर कॅन्सल झालेली मित्रांनो. या ठिकाणी
तर या ठिकाणी बघताय तुम्ही की इथे आपण जे आहे परत या ठिकाणी जे आहे सेलचा जो ट्रेड आहे तो इथे प्लॅन करू शकतो. या ठिकाणी 14 सेकंद राहिलेले आहेत आणि या ठिकाणी मी सेलसाठी इथे प्लॅन करणार आहे डाऊन साईडला. या ठिकाणी हा कॅन्डलचा जो लो आहे तो या ठिकाणी मी काय करतो इथे सेलसाठी प्लॅन करतो. या ठिकाणी आता बघूया कशा पद्धतीने. तर मार्केट प्राईजवरचे तिथे मी सेल करतो अगेन. आणि जो प्रिव्हियस कॅन्डल आहे या ठिकाणी जे की जवळपास बघताय तुम्ही 69,740 ही जी लेवल आहे 69,740 हा जो आहे काय होणार आहे आपला 69,740 69 या ठिकाणी 740 हा जो आहे आपला इथे काय होणार आहे, हा जो आहे स्टॉप लॉस इथे आपला होणार आहे. हा जर इथे वरती कॅन्डल ब्रेक दिली तर इथे आपण आपला स्टॉप लॉस घेऊन बाहेर निघणार आहोत. आणि आपलं जे टार्गेट आहे जे की जवळपास इथे बघता तुम्ही कमीत कमी 50 तरी इथे आपल्याला दिसलं पाहिजे, जे की जवळपास बघताय तुम्ही आपला स्टॉप लॉस हा वरती आहे. आता कॅन्डल जर खाली क्लोज झाली तर आपण काय करू शकतो की आपला जो स्टॉप लॉस आहे तो इथे आपण डाऊन साईडला इथे या ठिकाणी आणू शकतो. ठीक, बघूया काय होतंय, स्टॉप लॉस जातो की टार्गेट भेटतंय. कारण मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा स्कॅल्पिंग करता तेव्हा तुम्हाला छोटे छोटे स्टॉप लॉस इथे द्यावे लागतात. आणि जेव्हा तुमचे छोटे छोटे तुम्ही स्टॉप लॉस द्यायला तयार असता तेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला एक मोठी मुवमेंट इथे एक भेटत असते. तर या ठिकाणी बघूया की आता काय होतं मार्केटमध्ये. इथे जर आपला स्टॉप लॉस हिट झाला तरी जवळपास बघता तुम्ही 43 पर्यंत जे आहे इथे लॉस होणार आहे आपला, तो इथे आपण द्यायला इथे तयार आहोत. ठीक आहे, बघूया. या ठिकाणी जर बघितलं तर इथे मार्केट काय करत आहे, या ठिकाणी एक सपोर्ट घेत आहे. हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला तर एक जबरदस्त खूप म्हणजे एक अशा पद्धतीचे कॅन्डल इथे तुम्हाला बघायला भेटेल. एकदम हॅकर मूव्ह इथे पाहायला भेटेल मित्रांनो. खूप जबरदस्त सेलिंग जे आहे येत असते. आता इंडियन व्हर्जनमध्ये पण एक डेल्टा एक्सचेंजचं जे काही चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही BTCमध्ये आणि इथेरियममध्ये ज्या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी करू शकता. आता जेवढं होईल तेवढं इथे आपण काय करूया की मार्केट इथे जर जबरदस्त एक स्पाइक येऊ शकते, आपण आपला जो स्टॉप लॉस आहे डायरेक्ट या ठिकाणी बाईंग प्राईस जे आहे तिथे या ठिकाणी आणून ठेवायचा आहे. म्हणजे आपला लॉस जो आहे तो इथे कमी होणार आहे. ठीक आहे, आता बघूया. इथे जर स्पाइक आली तर या ठिकाणी जवळपास 600 पर्यंत डाऊन साईडला एक स्पाइक येऊ शकते. तर आपण आपला स्टॉप लॉस या ठिकाणी ट्रेल करूया, थोडंसं इथे आणूया. ठीक आहे, स्टॉप लॉस हे टार्गेटला कॅन्सल करू. स्टॉप लॉस मॉडिफाय करायचा आहे. हे पहा कशा पद्धतीचे मुवमेंट आहे मित्रांनो. जवळपास आपलं टार्गेट आता स्टॉप लॉस आपला फक्त 8,000 वरती इथे स्टॉप लॉस आहे. आपण ह्या ज्या कॅन्डलचा हाय आहे ना तो इथे स्टॉप लॉस लावूया. म्हणजे आपली या ठिकाणी रिस्क आता किती आहे, रिस्क आपली जवळपास बघताय तुम्ही या ठिकाणी खूप कमी रिस्क झालेली आहे आपली इथे. ठीक आहे, म्हणजे आपला स्टॉप लॉस इथे होता आणि आपला स्टॉप लॉस इथे आहे. आता इथनं जर वरती ब्रेक दिला तर आपण थोडं तरी प्रॉफिटमध्ये निघणारच आहोत. आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि जवळपास 32मध्ये आपण या ठिकाणी प्रॉफिटमध्ये निघालेलो आहोत. तर ह्या अशा पद्धतीने मित्रांनो स्टॉप लॉस ट्रेल करायचा असतो आणि मार्केटमध्ये छोटे छोटे प्रॉफिट इथे घ्यायचे असतात. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसला खूप महत्त्व आहे. मार्केटमध्ये काही सोपं नसतं मित्रांनो, इथे प्रॅक्टिस करायची असते. अगेन जर म्हटलं तर अगेन या ठिकाणी डाऊन साईडला ब्रेक दिल्यानंतर इथे आपण या ठिकाणी सेलसाठी प्लॅन करू शकतो. ओव्हरऑल जर इथे आपण बघितलं 15 मिनटावरनं तर मार्केट एक सपोर्ट लेवलवरती आहे आणि हा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर जबरदस्त या ठिकाणी सेलिंग इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे. मार्केट इथे बायरला बोलवत आहे वरती जाणारे पण या ठिकाणी बायरला इथे ट्रॅप या ठिकाणी करणार आहे. ठीक आहे, अगेन आपण ज्या ठिकाणी जे काही सपोर्टच्या खालीच या ठिकाणी एक सेलचा प्लॅन करू शकतो अगेन मार्केट प्राईजवरती. आणि ह्या कॅन्डलचा जो हाय आहे तो आपला स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे, हा सेकंड ट्रेड आहे आणि ह्याच्यामध्ये आपण फास्ट निघणार आहोत. स्कॅल्पिंगमध्ये जास्त वेळ थांबायचं नसतं. जवळपास बघता तुम्ही इथे 20च्या वरती आपलं चालू आहे प्रॉफिट. इथे आपण एक्झिट पोझिशन तयार ठेवूया. इथे जर स्पाइक आली तर जबरदस्त येते. बघता तुम्ही 38 अशा पद्धतीने रिवर्स झालं की खूप फास्ट होतो. ठीक आहे, जवळपास इथे आपण जवळपास आता इथे एक्झिट मारायच्या तयारीमध्ये राहूया. 41 ठीक आहे, 41 45 ठीक आहे, जवळपास 626 वरती. तर इथे आपण निघालं पाहिजे बाहेर 49. ठीक आहे, हे बघा कसली जबरदस्त एक हॅकर मूव्ह आली इथे. तर मार्केट काय करतं मित्रांनो की इथे बोलवतं की मी खाली जाणार आहे, तुम्ही इथे खालचा ट्रेड घ्या. लगेच इथे ट्रॅप केलं, बघितलं
हे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी इथे थोडंसं दाखवलं आहे असं, की असं मार्केटमध्ये असतं. तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की काय होऊ शकतं मार्केटमध्ये. ट्रेंड कोणता आहे, कसा ट्रेंड सुरू आहे. मार्केट जेव्हा असं EMAच्या जवळ सपोर्ट घेतं तेव्हा वरती जात असतं, रिजेक्शन घेतं तेव्हा खाली येत असतं. ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू समजून येण्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी मित्रांनो 2 ते 3 वर्ष द्यावे लागतात. ठीक आहे, 2 ते 3 वर्षानंतर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज पडत नाही, काही गरज पडत नाही आहे. तुम्ही छानपैकी प्रॉफिट इथे करू शकता. तर इथे बघा अगेन इथे ट्रॅप केलेलं आहे. तर अशा वेळेस आपण प्रॉफिट जे होतं ना ते लगेच घेऊन बाहेर निघायचं असतं. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ही रोज प्रॅक्टिस करा. तुम्हाला जे ब्रोकर आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा, निफ्टीमध्ये करा, बँक निफ्टीमध्ये करा. जिकडे तुम्हाला करावीशी वाटते तिकडे तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता. आता हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. या ठिकाणी रेंज तयार केलेली आहे. आता ही रेंज जर मित्रांनो अपसाईडला ब्रेक झाली तर बघता तुम्ही मार्केट हे अपसाईडला या ठिकाणी अगेन इथे पळताना आपल्याला दिसेल. या ठिकाणी मार्केट साईडवेज होऊन जसं EMAच्या खाली या ठिकाणी ट्रेड करायला सुरुवात केली. बघता तुम्ही एकदम फ्लोमध्ये खाली आलेला आहे मित्रांनो. इथे प्रीमियम काही वाढला नाही छोटे छोटे, पण ह्या 2 कॅन्डलमध्ये जवळपास एक 150 पॉईंटचा प्रीमियम वाढलेला आहे. आता या ठिकाणी अगेन मार्केट काय करत आहे, सपोर्ट घेत आहे बघा. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये प्रॉफिट हा होणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. या सर्व गोष्टी तुम्ही शिकल्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही जे आहे एक छानपैकी आणि एक जबरदस्त या ठिकाणी प्रॉफिट इथे करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ खूप मोठा झाला पण खूप माहितीचा व्हिडिओ आहे. समजून घ्या आणि मार्केटमध्ये व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि छानपैकी प्रॉफिट बुक करा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.